जसं कुलदेवीची नवरात्री तसेच कुलदेवाची षडरात्री. कुलदेवीची नवरात्री म्हणजे 9 दिवस आपण कुलदेवीची सेवा करत असतो, म्हणून नवरात्री आपण म्हणत असतो. आणि प्रत्येक नवरात्रीला आले आणि 9 देवीची उपासना केली जाते. आणि कुलदेवाची षडरात्री म्हणजे कुलदेवीची जशी सेवा करतो तसंच कुलदेवाची 6 रात्रीची सेवा करायची आहे, म्हणजे षडरात्री. जसं आपण कुलदेवीची सेवा करतो, आपल्या आईची सेवा करतो, त्याचप्रमाणे कुलदेवाची म्हणजे आपल्या वडिलांची सेवा करत असतो. फक्त आपण कुलदेवीची सेवा करू आणि वडिलांची सेवा नाही केल्यावर तरी आपल्याला दोष लागत असतात. म्हणून प्रत्येक परिवारामध्ये एक कुलदेवी आणि एक कुलदेव हे असतं. जसं कुणाची तुळजाभवानी असेल तर खंडोबा हा कुलदेव आपल्या महाराष्ट्रात कुलदेवता आहे. प्रत्येकाने जसं नवरात्रीचे 9 दिवस आपण देवीची उपासना करतो. प्रत्येक घट बसून करतात, कोणी अखंड दिवा लावून करतात, कोणी साधना करून करतात, कोणी मंत्र जप करतात, दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात, कळस मांडून कोणी स्थापना करतात. जसं जसं जमेल तसं आपण कुलदेवीची सेवा करतो. त्याच प्रकारे हे कुलदेवाची षडरात्रीमध्ये सुद्धा तसंच आपल्याला सेवा करायची आहे. जर आपल्याला घटस्थापना करत नसाल तर आपण एक अखंड दिवा लावून देवाची षडरात्री आपल्याला साजरी करायची आहे. म्हणजे आपल्याला कुलदेवाचा पण आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक अखंड दिवा लावायचा आहे. षडरात्री कधी सुरू होत आहे? 21 तारखेला मार्तंडे षडरात्री सुरू होत आहे, म्हणजे नवरात्री. षडरात्री म्हणजे नवरात्री सुरू होत आहे आणि चंपाषष्टमीपर्यंत ही अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे. चंपाषष्टमी ही 26 जानेवारीला आहे आणि 21 नोव्हेंबरला षडरात्री सुरू होत आहे आणि 26 नोव्हेंबरला चंपाषष्टमी आहे. म्हणून ह्या 6 दिवसामध्ये आपल्याला एक अखंड ज्योत लावायची आहे. आणि जसं तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवाचं टाक असेल तर तुमच्या जसं पद्धती रीती चाली आहेत त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा कळस मांडून स्थापना करू शकता. जरी हे काही तुम्हाला करत नसाल तर एक अखंड दिवा तर आवर्जून लावावा. दिवा का लावायचा असतं? जसं नवरात्रीमध्ये देवी तत्व जागृत अवस्थेमध्ये प्रत्येक कणाकणामध्ये त्यांचं वास असतं, तसंच ह्या षडरात्रीमध्ये कुलदेवाचं जागृत अवस्थेमध्ये त्यांचं कणाकणामध्ये वास असत असतं. ते आपल्या प्रत्येक ज्याचे कुलदेवता आहे त्यांच्या घरी ते वासच रूपामध्ये येत असतात. मग कुलदेवता जर आपल्या घरामध्ये त्यांचं जागृत तत्व आपल्या घरामध्ये जर आले तर आपण स्वागत त्यांचं कसं करणार? म्हणून आपण एक अखंड दिवा लावून त्या देवाचं स्वागत करण्यासाठी आपण अखंड दिवा लावत असतो. आणि त्या दिवा लावल्यावर आपण एक माणूस तरी आपण घरामध्ये राहावं, म्हणजे असं दार बंद करून जाऊ नये, म्हणजे ते दिव्याची सुद्धा काळजी होईल. आणि देव तत्व कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपण आलं तर त्यांच्या स्वागतासाठी आपण सज्ज राहू, ही एक शास्त्रीय मान्यता आहे. म्हणून जर आपण अखंड दिवा लावला तर घरामध्ये कोणी असावं, दार बंद करू नये, म्हणजे कुलूप लावून असं बाहेर जाऊ नये. असा दिवा देवाच्या स्वागतासाठी देव आपल्या घरामध्ये यावं आणि त्यांचं वास करावं म्हणून आपण तो अखंड दिवा लावत असतो. त्याचबरोबर कुलदेवाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, कुलदेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कोणती सेवा असेल तर ते मल्हारी सप्तशती. ह्या 6 दिवसामध्ये तुम्ही मल्हारी सप्तशतीचे 11 पाठ करू शकता, 14 पाठ करू शकता किंवा दररोज एक पाठ तुम्ही आवर्जून करा. ह्या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती करतो तर षडरात्रीमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे. छोटासा ग्रंथ आहे, तुम्हाला कुठं सहज भेटून जाईल. तुम्ही दिंडोरी परिणित केंद्रामध्ये गेला तर तिथंसुद्धा तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल. अत्यंत सोपा ग्रंथ आहे, मराठीतून आहे. तुम्ही सहज हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाची जशी सेवा करतो, कुलदेवीची जशी दुर्गा सप्तशती करतो तसं कुलदेवाचं मल्हारी सप्तशती आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला चंपाषष्टमीला काय करायचं आहे तर आपल्याला चंपाषष्टमी खंडोबाच्या मंदिरात जाऊन
आपलं मान-सन्मान करायचा आहे. म्हणजे आपलं कुलदेव. कुलदेव म्हणजे आपलं कुलदेवचं जसं कुलदेवीची ओटी भरणं असतं, तसंच आपल्याला कुलदेवाची तळी भरायची असते. तळी खोबर आणि भंडारा. म्हणजे थोडीशी हळद आणि खोबर घेऊन कळस मांडून आपण तळी भरत असतो मंदिरात जाऊन. त्याचबरोबर भाजी, वांग्याची भरता नैवेद्य दाखवतात, कोणी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात. म्हणजे प्रत्येकाची जशी जशी रीतिरिवाज आहे तसं नारळ, टावेल, टोपी देऊन मल्हारी देवांचं म्हणजे कुलदेवांचा मान-सन्मान करतात. तर अशा प्रकारे जसं आपली परंपरा आहे तसं करून आपण एकदा चंपाषष्ठमीला जाऊन आपण आपल्या कुलदेवाचं दर्शन आवर्जून घ्यायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि तिथं जाऊन आपल्याला एक दिवा, पिठाचा एक दिवा करून लावून आपल्या कुलदेवाला नमस्कार करून यायचा आहे. जर आपल्या घरामध्ये वडिलांचं आणि मुलांचं अजिबात पटत नसेल, तर हे मल्हारी सप्तशती हा ग्रंथ अत्यंत प्रभावशाली आहे. ज्या घरामध्ये कुलदेवाची सेवा होत नाही, त्या घरामध्ये वडिलांचं आणि मुलांचं अजिबात पटत नाही. म्हणजे काय होतं बघा, मुलं जर घरात आले तर वडील बाहेर निघून जातं, वडील घरात आले तर मुलं बाहेर निघून जातात, अशी कुठं अवस्था असते. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये एकोपा टिकण्यासाठी कुलदेवाची सेवा झालीच पाहिजे. कुलदेवाची ज्या घरामध्ये सेवा होत नाही, त्या घरामध्ये एकोपा राहत नाही. जसं वडील नाराज असेल तर घरामध्ये कसं माहोल असं दुःखी होतं, त्याच प्रकारे आपले कुलदेवसुद्धा ते प्रसन्न नसेल तर घरामध्ये वातावरण आपलं दुःखीप्रमाणेच राहतं. म्हणून आपलं कुलदेव प्रसन्न करण्यासाठी ह्या षडरात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कुलदेवाची सेवा करायची आहे. तर ही षडरात्रीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.